बिनकामाचे धंदे करणाऱ्या कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंची माफी मागावी अशी मागणी शीतल म्हात्रेंनी ट्विटरवरून केली आहे। माफी मागितली नाही तर असंघाशी संघ करणाऱ्या कामराला आणि त्याच्या आकाला शिवसैनिकांमुळे भांगडा करायला लागणार असं देखील शीतल म्हात्रे यांनी म्हटलं। कॉमेडियन कुणाल कामराच्या विरोधात युवा सैनिक आक्रमक झाले। कामराच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल करून ज्या विभागातनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडून येतात त्या विभागात असलेल्या पोलीस ठाण्यामध्ये त्याला हजर करा अशी मागणी युवा सैनिकांनी केली। अजित पवारांनी नांदेडसह लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। ज्यांच्या मतदारसंघात कमी सदस्य नोंदणी होईल त्यांचं वेगळ्या पद्धतीने कौतुक होईल, त्यांना विश्रांती दिली जाईल असा इशारा अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिला। कोणत्याही ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या, पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरनं हटवण्यात यावी अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी केली। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। 31 मे पर्यंत हा पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी संभाजीराजेंनी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत नाशिकला होणाऱ्या कुंभमेळ्यासंदर्भात आढावा बैठक पार पडली। या बैठकीला गिरीश महाजन, दादा भुसे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते। मात्र छगन भुजबळ या बैठकीला काही दिसले नाही। त्यामुळे भुजबळांना डावललं जातंय का अशा चर्चांना उधाण आलंय। राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांनी राज्यसभेत एकमेकांच्या सदस्यांविरोधात अपात्रतेची तक्रार केली होती। मात्र ती आता मागे घेतल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा चर्चा होत्या। मात्र प्रफुल्ल पटेल यांनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय। मी जुन्या कार्यकाळाचा राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे अपात्रतेचा अर्ज हा डिबार झाला असं स्पष्टीकरण पटेल यांनी दिलं। राज्याच्या तिजोरीत खडखडाट असं अजिबात समजू नका। राज्याचा 7 लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केलाय, त्यामुळे तिजोरीमध्ये खडखडाट हा गैरसमज दूर करा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं। राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असं आवाहन अजित पवारांनी केलं। सगळ्यांना आजी करण्याचं काम केलं, पण मला माझी ठेवू नका असं मिश्किल विधान खासदार सुजय विखे पाटलांनी केलं। यावरतीच तुम्हाला पुढच्या 6 महिन्यात राज्यसभेवर पाठवण्याचं काम भाजप करेल असा विश्वास आमदार शिवाजीराव कर्डिल यांनी व्यक्त केला। छत्रपती शिवाजी महाराज आणि कबरीचा वाद आम्ही उकरून काढलेला नाही। काही लोकांनी विधानसभेत भाषण केल्यामुळे हा वाद सुरू झाला असं विधानमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं। जळगावात उबाठाच्या वतीनं जिल्हा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हा प्रमुख पदाच्या निवडीवरनं जिल्ह्यात नाराजीचं वातावरण होतं। या पार्श्वभूमीवर हा मेळावा घेण्यात आला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीनं लढण्याचा निर्धार या मेळाव्यातनं करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राजे मुधोजी भोसलेंनी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली। कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी हद्दवाढ समर्थन कृती समिती आक्रमक झाली। कोल्हापुरात 18 गावांनी बंद पुकारले। आज गावातील सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार असून कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध केला जाणार आहे। लातूरच्या जळकोट रोडवरती 3 ते 4 जणांच्या टोळक्याकडून 2 तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। अनेक महत्त्वाची बातमी ती म्हणजे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या एका गाण्यावरनं आता वाद निर्माण झालाय। कुणाल कामरानं स्टँडअप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणावरती भाष्य केलं। यामध्ये शिंदे यांच्यावरती व्यंगात्मक टीका केली। या व्हिडिओमध्ये कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबन करणारं गाणं म्हटलं। त्यामुळे कुणाल कामराविरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी कामराच्या खार इथल्या शोच्या सेटची सुद्धा तोडफोड केली। या तोडफोड प्रकरणी आज पहाटे शिवसेनेचे युवा सेना सरचिटणीस राहुल कनाल आणि बांद्रा विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांना खार पोलिसांनी ताब्यात घेतलं। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। उदय, कामराच्या सेटची ही तोडफोड केल्यानंतर काय कारवाई शिवसैनिकांवरती झाली आहे? श्वेता, आपण पाहतोय काल रात्री कुणाल कामरा यांचा खार येथील स्टुडिओमध्ये घुसून शिवसैनिकांनी तोडफोड केलेली आहे। त्या प्रकरणी खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानुसार आज पहाटे कुणाल कामरा यांच्या स्टुडिओची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेनेचे पदाधिकारी राहुल कनाल आणि कुणाल सरमळकर
यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले पहाटे आणि त्यांना खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. काही वेळानं त्यांना अटक करतील असं सांगण्यात येत आहे, मात्र सध्या त्यांना ताब्यात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे काही शिवसैनिक जे आहेत, ज्या काल रात्री आक्रमक झाले होते, त्यांनी तोडफोड केलेली, ते देखील आता खार पोलीस स्टेशनला एकावर एक जमा होत असल्याची माहिती मिळते. बरं उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि आपण अपडेट घेत राहू या प्रकरणामध्ये पुढे काय काय होतं. आता पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या. हिंजवडी आयटी पार्कमधील बस जळीत कांड प्रकरणी व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या मालकाची पोलिसांनी चौकशी केली. बस चालकाला बेन्झिन केमिकल कसं मिळालं, बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त आसनं कशी बसवण्यात आली किंवा बसवण्यात आली होती का, असे प्रश्न पोलिसांकडून विचारले जात आहेत आणि चौकशी करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. उन्हाची चाहूल लागताच लिंबाची आवक कमी होऊन भाव वाढतोय. किरकोळ भाजी मार्केटमध्ये लिंबाला 150 ते 200 रुपये प्रति किलोचा दर मिळतोय, तर एका लिंबाला 10 रुपयांचा भाव मिळतोय. कर्जमाफी जाहीर केली तर काय करावं यासाठी आरबीआयनं मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. कोणत्याही बँकेला जबरदस्तीनं कर्जमाफी देण्यासाठी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्याला सुद्धा कर्जमाफी केली तेवढाच रकमेचा लाभ देण्याचं बंधन असेल, याबाबतचं परिपत्रक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जाहीर केलंय. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्णतेमुळे बाजारात गाजर, बीट आणि काकडीच्या मागणीत वाढ झाली आहे. काही आठवड्यापूर्वी ज्या काकडीच्या किलोचा भाव 10 रुपये होता तो आज 40 ते 50 रुपयांपर्यंत पोहोचलाय. त्यामुळे काकडी उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासूनची कांद्यावर निर्यात शुल्क हटवण्याची मागणी मान्य करत येत्या 1 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तत्पूर्वी या निर्णयानंतर कांद्याला कमीत कमी 1100 रुपयांपासून ते 1700 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला. अखेर हापूस आंब्याचं बाजारात आगमन झालंय. सिंधुदुर्गातील बाजारपेठेत हापूस, पायरी आणि इतर जातीचे आंबे आलेत. यंदा वेळेवरतीच हापूसचं आगमन झाल्यामुळे संपूर्ण मोसम संपेपर्यंत ग्राहकांना हापूसची गोडी चाखता येणार आहे. मात्र सध्या तरी हापूसची किंमत सामान्यांच्या खिशाला परवडणारी नाही. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात शेवगा, ढोबळी मिरची, फ्लॉवर, भुईमुग शेंगांच्या दरात घट झाली आहे, तर हिरवी मिरचीच्या दरात सुद्धा वाढ झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 305 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण 2600 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. गेल्या वर्षभरात 5 लाख टन कांद्याची निर्यात घटली आहे. कांदा निर्यातीत वर्षभरात 5 लाख टन घट झाली. गेल्या वर्षभरात कांद्याच्या किमतीत सरासरी 39% घट झाली. राज्यामध्ये 75% शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या गटशेतीचा प्रयोग राबवण्याची गरज आहे. त्यासाठी नवं धोरण आणणार असून त्यासाठीची आर्थिक मदत वाढवली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या पहाडी गोरेगाव प्रेमनगर येथील प्रकल्पातील अत्यल्प आणि अल्प गटातील घरांचा समावेश असलेल्या इमारतींची 35 लाखांची पाण्याची देयकं तसंच 20 लाखांची वीज देयकं थकवलेली आहेत. त्यामुळे पालिकेनं म्हाडाला नोटीस बजावली आहे. डिसेंबर महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 2 धावपट्टींपैकी एका धावपट्टीवर विमान यशस्वीरित्या उतरवण्यात आलं. याच दिवशी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी एप्रिल महिन्यात विमानतळ सुरू करण्याची घोषणा केली. विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं 85% अधिक काम पूर्ण झाल्यामुळे 4 टप्प्यांपैकी पहिला टप्पा जून महिन्यात पूर्ण होईल. ब्रिटिशकालीन शकुंतला एक्सप्रेस 7 वर्षांपूर्वी अचानक बंद करण्यात आली होती. दरम्यान ही शकुंतला एक्सप्रेस सुरू करावी या मागणीसाठी अचलपूर चांदूर बाजार नाक्यावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आमदार प्रवीण तायडे यांना निवेदन देत ही मागणी करण्यात आली. ऊसतोड मजुरांचे मुकादम आणि वाहन मालकांमध्ये आर्थिक व्यवहार होत असतात. या व्यवहारादरम्यान मुकादमांकडून वाहन मालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याच्या घटना घडत आहेत. या विरोधात पंढरपूर तहसील कार्यालयासमोर वाहतूक संघटनेच्या वतीनं उपोषण करण्यात आलं. आमदार अभिजित पाटील यांनी वाहन मालकांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोटरसायकल रॅली काढली. दूध दरवाढीच्या मागणीवरती सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. जनावरांच्या चाऱ्याचे आणि पशुखाद्याचे दर वाढलेत, पण दुधाचे दर मात्र 50 ते 60 रुपये लिटर प्रमाणेच असल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. कोयना नदीकाठी असलेल्या सुपणे या गावातील लोकांना पाणी मिळत नसल्यामुळे गावकऱ्यांनी हंडा मोर्चा काढला. जलजीवन मिशन योजना राबवून सुद्धा तसंच ग्रामपंचायत येऊन
70 वर्ष उलटूनही पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे. शहीद दिनाच्या पार्श्वभूमीवर शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आलं. शक्तीपीठच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फासावर लटकवत महामार्गाला विरोध करण्यात आला. तसंच मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विहिरीत ढकलून देऊ किंवा फासावर लटकवू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. बुलडाणा जिल्ह्यामध्ये खामगाव शहराला अकोला शहराशी जोडणाऱ्या मार्गाचं काम गेल्या 2 महिन्यांपासून सुरू आहे. मात्र रस्ता बांधकाम करताना सगळे नियम धाब्यावर बसवून बांधकाम केलं जात आहे. रस्ता दोन्ही बाजूला खोदल्यामुळे 1.5 किलोमीटरच्या रस्त्यावरती महिन्याभरात शेकडो अपघात झाले. बोरिवली आणि विरार परिसरातील नागरिकांना पनवेल गाठण्यासाठी आता थेट मुंबई लोकल उपलब्ध होणार आहे. MUTP 3 बसमध्ये पनवेल वसई उपनगरीय रेल्वे प्रकल्पाचा समावेश केलाय. त्याचा विस्तार बोरिवली विरारपर्यंत करणं शक्य होणार असल्यामुळे लाखो प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. मुंबई इंडियन्सनं नेहमीप्रमाणे IPLमधील पहिला सामना गमावलाय. चेन्नई सुपर किंग्सचा मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्सनं पराभव करत आपलं खातं उघडलं. मुंबईने 155 धावा केल्याच असल्या तरी त्यांनी चेन्नईला सहज विजय मिळवू दिला नाही. छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठाननं औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचा इशारा दिला होता. कबर हटवण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीनं आंदोलन सुरू होतं. या आंदोलनादरम्यान अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पालघर जिल्ह्यातील युवा शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्येप्रकरणी पोलीस मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी गेल्या 60 दिवसांपासून फरार आहेत. दरम्यान अविनाश धोडी याची सर्व मालमत्ता जप्त करण्यासाठी पालघर पोलिसांकडून हालचाली सुरू झाल्या. भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्यावरनं राज ठाकरेंनी सरकारला टोला लगावला. एका खोक्याभाईचं काय घेऊन बसला, तिथे संपूर्ण विधानसभेत खोक्याभाई भरलेत असा टोला राज ठाकरेंनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं नांदेडमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी शेरो शायरी करत अजित पवारांनी मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत माणुसकीचा स्नेह मेळावा पार पडला. यावेळी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याआधी खोडशी इथे रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार नितीन पाटील यांची उपस्थिती होती. अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्तानं होळकर यांच्या जीवनपटावरती आधारित महानाट्याचा राज्यभर प्रसार करणार, तसंच विशेष टपाल तिकिटाचं वितरण सरकारकडून करण्यात येईल अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सव कार्यक्रमाबाबत पालकमंत्री नितेश राणेंनी नाराजी व्यक्त केली. या ग्रंथोत्सवासाठी जनतेचा पैसा वापरल्याचा आरोप नितेश राणेंनी केला. याबाबत तक्रार करणार असून याचा हिशोब द्यावा लागेल असं नितेश राणेंनी खडसावून सांगितलं. श्री खंडोबा गडाचा कारभार बघणाऱ्या विश्वस्त मंडळापैकी 5 जणांनी मटणाला मल्हारी नाव देण्यास पाठिंबा दिल्यामुळे त्यांचा ग्रामस्थांनी तीव्र निषेध केला. यावेळी ग्रामस्थांनी भाविकांची माफी मागावी, अन्यथा गाव बंद करत आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या 502 घरांच्या सोडतीची अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया नुकतीच संपुष्टात आली. एकूण 502 घरांसाठी अनामत रकमेसह केवळ 1025 अर्ज प्राप्त झालेत. दरम्यान एकीकडे सोडत प्रक्रिया संपुष्टात आली असली तरी सोडतीची तारीख अद्याप नाशिक मंडळाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या 1025 अर्जदारांना सोडतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सर्व इमारतींना OC जारी होत नाही तोपर्यंत घरांची सोडत काढण्यास गोरेगाव इथल्या पत्राचाळवासियांनी विरोध केलाय. अलीकडेच झालेल्या सर्वसाधारण सभेत याबाबत ठराव करण्यात आला असून या ठरावाची प्रत म्हाडाला देण्यात आली आहे.